माझं म्हणणं आहे चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आतापर्यंत केवळ एक भूषण गगराणीजी सोडून कोणीच ईव्ही व्हेकल वापरत नाही. मी खूप ऑब्झर्व केलंय गेले 3 वर्ष. तर आपण सरकार म्हणून सगळे मंत्री आणि आपण म्हणजे आमदारांचे जे लोन दिलं, इंटरेस्ट फ्री लोन दिलं जातं, ते केवळ ईव्ही घेतलं तरच आपण देणार का? अशी पॉलिसी आपण आणणार का? सगळ्या मंत्र्यांच्या गाड्या या ईव्ही करण्यात येतील. सरकारच्या गाड्याही टप्प्याटप्प्यानं ईव्ही करण्यात येतील. आमदारांना मात्र जे लोन मिळतं ते ईव्हीच करताच देण्यात येईल. मुख्यमंत्री आम्हाला मर्सिडीज घ्यायची आहे, त्यामुळे ईव्ही मध्ये असं काही फॅसिलिटी करणार का जरा बघायला सांगा. माननीय विरोधी पक्षनेते शांतता ठेवा जरा सभागृहात. ऐका जरा प्रवीण. गव्हर्नमेंट स्कीम इज ओनली फॉर नीडी, नॉट फॉर ग्रीडी. पहिल्यांदा तर कारण या सभागृहातनं असा संदेश जाण्याचं कारण नाही आहे की काही आमदारांना आपण लोन देतो. आपण लोन देत नाही. आपण इंटरेस्ट सबवेन्शन फक्त आमदारांना देतो. पण एक विशिष्ट जो सेगमेंट आहे त्या सेगमेंटमध्ये जर इलेक्ट्रिक व्हेकल आमदार घेणार असतील तर ही जी इंटरेस्ट सबवेन्शनची किंवा सबसिडीची स्कीम आहे ती त्याला लागू करण्याच्या संदर्भात माननीय अध्यक्ष आणि सभापतींची चर्चा करण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.